तर जय भीम भावांनो, नमो बुद्धाय. तर भावांनो, ही धर्मशाळामध्ये या ठिकाणी आपण थांबलोय. या धर्मशाळामध्ये तुम्हाला राहण्याची सुविधा एकदम छान आहे. या धर्मशाळामध्ये तुम्हाला राहण्याचा खर्च किती येईल किती नाही आणि ही धर्मशाळा कोण्या ठिकाणी आहे, ही ॲक्च्युली आहे आपल्या महाबोधी टेम्पलच्या एकदम समोरच आहे, एकदम जवळ आहे. तर या धर्मशाळामध्ये राहण्याचा किती खर्च येईल किती नाही, लोकेशन काय पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार, पण आता नाही, शेवटमध्ये. तर भावांनो, आपण आता निघूया धर्मशाळेच्या बाहेर. या ठिकाणी आपली सायकल वगैरे लावलेली आहे. ठीक आहे, आता मी आंघोळ वगैरे केली, पूर्ण फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे पूर्ण धुवून वगैरे व्यवस्थित ठेवले. तर आता निघूया बाहेर. हे बघा, हा धर्मशाळाचा गेट आहे बाहेर निघण्याचा. तर आता जाऊया आपण महाबोधी टेम्पलकडे जाऊया. हे बघू शकता पूर्ण विदेशी लोक आलेलेत रे बाई. हे बघू शकता पूर्ण माळा बिळा. अरे बाप, आता बाहेर निघल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर फिरण्याची मजा वेगळी आहे. बघू शकता पूर्ण. भावांनो, हे मार्केट प्लेस आहे पूर्ण. ठीक आहे, हा पूर्ण मार्केट प्लेस आहे आणि आपण मार्केटच्या मधून चाललो आहे. आपण जातो आता महाबोधी टेम्पलकडे. महाबोधी टेम्पल जे आहे हे समोरच आहे. तर आपण निघतो आता त्यांच्याकडे. महाबोधी विला धर्मशाला. महाबोधी विला धर्मशाला. अच्छा अच्छा अच्छा. श्री आर्या धर्मशाला. श्री आर्या धर्मशाला. श्री. तर भावांनो, बघू शकता हे पूर्ण शर्ट वगैरे पूर्ण लावलेले आहेत. महाबोधी टेम्पल जे आहे समोरच आहे, आपल्या समोर जायचं आहे. पण ह्या इकडे या साईडला पूर्ण मार्केट प्लेसमध्ये असे तुम्हाला काही शर्ट वगैरे दिसतील, पूर्ण माळा वगैरे दिसतील, बघू शकता. तर भावांनो, सर्वांसाठी मी काय ना काय घेणार आहे. ठीक आहे, पण माझ्याकडे थोडेफार पैसे वगैरे कमी आहेत, काय हरकत नाही. पण जेवढं माझ्याकडून तेवढं तुमच्यासाठी मी घेऊन येतो. आणि हा पूर्ण जो आहे पूर्ण मार्केट प्लेस आहे. आपण सध्या मार्केटमध्ये उभा आहे. तर बघू शकता पूर्ण मार्केट प्लेस आहे. आणि या ठिकाणी एकदम छान 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 माळा वगैरे लावलेल्या आहेत, पूर्ण बुद्धिझमच्या रिलेटेड आहे. तर भाऊ, असे भरपूर मोठे मोठे दुकान आहेत. हे बघा, या साईडला बघा किती छान छान मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत, बघू शकता. तर भावांनो, आपल्याला आता जायचं आहे महाबोधी टेम्पलकडे. तर आपण निघतोय आता. ठीक आहे, हे बघा. तर भावांनो, पूर्ण बाहेर देशामधून, वेगवेगळ्या राज्यामधून, आउट ऑफ कंट्रीवरून लोक येतात. जपानवरून आलते. आता ते भंतेजी आपल्याशी बोलत होते, पण ॲक्च्युली मध्येच मोबाईल कोणाला फोन येते काय माहिती भाऊ. मध्ये फोन येतो ना, मला लय राग येतो बरं का. आणि अशा टायमाला फोन करतात घरचे सुद्धा, की जेव्हा मी काही ना काही रेकॉर्ड करत असतो. आपल्याकडे एकच फोन असल्यामुळे फार प्रॉब्लेम होतो. आपल्याला गोप्रो घ्यायचा आहे भावांनो, गोप्रो घेतल्याशिवाय इलाज नाही. तर भावांनो, आपण जातो आता महाबोधी टेम्पलकडे. हे बघू शकता पूर्ण फल फ्रूट पूर्ण यांनी पॅक केलेले, एकदम छान छान, एकदम भारी 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 भारी. आणि लोक भाई माझ्याकडे असे बघतात अजून काय आपण काय त्यांचं लगे. तर बघू शकता एकदम भारी आहे ना. आज भावांनो इथे काहीतरी आहे, कारण की भरपूर देशोविदेशामधून लोक आलेले आहेत या ठिकाणी. एकदम भंतेजी वगैरे बघितलं ना तुम्ही, बघू शकता क्राऊड एकदम भयंकर आहे. हे टमटम, याला इकडे टमटम म्हणतात भावांनो. हे टमटम आहेत पूर्ण. हे बघा भावांनो, हे पूर्ण मेळावा बघा, हा पूर्ण मेळावा बघा. तर भावांनो, हे पूर्ण देशाविदेशातून आलेले आहेत. काहीतरी समोर कार्यक्रम चालू आहे यांचा. ठीक आहे, तर आता निघूया आपण महाबोधी टेम्पलकडे, समोर जाऊया. बघू शकता भरपूर देशोविदेशातून आलेले आहेत पूर्ण भिक्षू वगैरे. तर निघाऊ भावां, समोर जाऊया, बघूया समोर. बघू शकता पूर्ण यांनी इथं खाण्यापिण्याची सर्वांची सुविधा केलेली आहे पूर्ण. बघू शकता महाबोधी. भावांनो, मोठ्या संख्येने भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. बघू शकता पूर्ण एकदम लाईनीमध्ये चाललेले आहेत, पूर्ण एकदम लाईनीमध्ये सिस्टीमध्ये. धक्काबुक्की वगैरे काही सीन नाही इकडं. ठीक आहे, इकडे मेन म्हणजे धक्काबुक्कीचा सीन नाही आहे. इथं सर्वजण शांततेने जातात, शांततेने येतात. शिस्तीमध्ये पाळलं जातं पूर्ण.
आणि आपण आता हे बघा महाबोधी विहाराच्या एंट्री प्रवेशद्वारासमोर आहे, बघू शकता. बघू शकता प्रवेश करण्यासाठी पूर्ण लाईनीमध्ये लागलेले आहेत. आपल्याला सुद्धा लाईनीमध्ये लावावं लागेल. भावांनो, या ठिकाणी काहीतरी मध्ये कार्यक्रम चालू आहे त्या म्हणून की गर्दी आलेली या ठिकाणी आणि देशोविदेशातून भिक्खू संघ आलेले आहेत. बघू शकता पूर्ण लांबून लांबून आलेले आहेत. ह्या साईडला प्रवेशद्वार आहे, मेन प्रवेशद्वार. आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं भावांनो, कॅमेरा काउंटर. ठीक आहे, कॅमेरा मोबाईल जमा काउंटर आहे. ठीक आहे, कॅमेरा किंवा मोबाईल तुम्ही कॅमेरा किंवा तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कॅमेऱ्यासाठी पास दिलेली त्यांनी 100 रुपीज. ठीक आहे, आणि मोबाईलसाठी काहीच नाही भावांनो, मोबाईल घेऊनच जाऊ शकत नाही. तर आपण मध्ये जाऊ शकत नाही मोबाईल घेऊन, मोबाईल जमा करावा लागेल. आणि ह्या साईडला मोठे बघू शकता पूर्ण एकदम भयंकर क्राऊड आहे भावांनो, एकदम भयंकर म्हणजे एकदम भयंकर. मंदिर में जाने से पहले अपना मोबाइल 2 नंबर काउंटर पे जमा करें. श्रद्धालुओं से अनुरोध है कि जो महिलाएं हैं वो महिलाएं के लाइन में और पुरुष जो है वो पुरुष वाले लाइन में लगेंगे. महिलाओं के लिए अलग और पुरुष के लिए अलग लाइन है. कृपया अपने अपने पंक्ति में ही खड़ी होंगे. महिलाओं के लिए अलग लाइन है, तो वे पुरुषों के लाइन में खड़ी ना होंगे. महिलाओं और पुरुषों के लिए. तर भावांनो, आपल्याला मोबाईल वगैरे पूर्ण जमा करावं लागेल, नंतर मध्ये जावं लागेल. तर आता मोबाईल जमा करू काउंटरवरती आणि जाऊ मध्ये. मोबाईल अलाउडच नाही आहे, त्याच्यामुळे काय मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, मधलं तुम्हाला दाखवू शकत नाही. एकदम स्टाइलिश बनते जी बाबा, चष्मा विश्वा लावून एकदम गॉगल घे. तिकडच्या लाईनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला मागून जावं लागेल परत. भावनो, इकडून तर मधून जाऊ शकत नाही, पाठी मागणं जाणं आहे आपल्याला परत. बघू शकता भावांनो, आणि एकदम प्रवेशद्वाराच्या समोरच आहे मोबाईल आणि तुमचा कॅमेरा वगैरे जे असेल तर कॅमेऱ्यासाठी पासेस आहेत. मोबाईल अलाउड नाही, मोबाईल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, मोबाईल तुम्हाला जमा करावा लागतो. आता या साईडवरून जावं लागेल मध्ये यार आपल्याला. या साईडवरून भावांनो पूर्ण आपल्याला जायचं मध्ये म्हणजे मोबाईल जमा करण्यासाठी. सर मोबाइल लेके नहीं जा सकते अंदर, जमा ही करना पड़ेगा. कुछ मोबाइल के कुछ जैसे पासेस, जैसे कैमरा के पासेस है वैसा कुछ पास करके नहीं जा सकते अंदर. बट अपने पास कैमरा नहीं, मोबाइल ही है, इसलिए लेके जा सकते. फिर पास बनवाना उसमें बहुत समय लग जाएगा. वहीं पे खिड़की के पास बन जाएगा. नहीं, यहाँ ऑफिस में बगल में ऑफिस है, उसी काउंटर पे पूछ लीजिए मोबाइल. ठीक आहे जी, धन्यवाद. तर भावांनो, सर म्हणतायत की मोबाईल घेऊन जाऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला पास बनवावं लागेल. तर पास बनवून बघू आपण. क्राऊड बघा भावांनो, एकदम भयंकर भाई, भयंकर, एकदम भयंकर. क्राऊड बघा भावांनो, हा मोबाईल जमा करण्यासाठी क्राऊड आहे, एकदम भयंकर.
तर भावांनो, महाबोधी विहाराचं जे मेन प्रवेशद्वार आहे ते समोर आहे आणि या ठिकाणी इकडे बघा हा हे मोबाईल काउंटर आहे. इथं मोबाईल काउंटर तुम्हाला जमा करावं लागते मोबाईल वगैरे. पण आता मोबाईलची पास कुठं बनेल हे दर्शन बघायचं आहे आपल्याला. मध्ये जाण्यासाठी एकदम आपल्याला उशीर होणार आहे, मध्ये जाण्यासाठी वेळ होणार आहे कारण की क्राऊड बघू शकता. तर भावांनो, भेटतो तुम्हाला बाहेर आल्यानंतर. मोबाईल आता जमा करतो आणि मी सुद्धा लाईनीमध्ये लागतो.